नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी इनसाइडर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा जिल्हा परिषद भरती, पोलीस भरती, तलाठी भरती तसेच जेवढ्या काही आपल्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यासाठी महत्त्वाचे असणारे 30 जनरल नॉलेजचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत। मित्रांनो, या 30 पैकी जवळपास 17 ते 18 प्रश्न असे आहेत की आपल्याला हे नेहमी परीक्षेमध्ये विचारले जातात। आपल्याला जर या व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर नोकरी इनसाइडर या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉइन करायचं आहे किंवा टेलिग्रामवरती जाऊन नोकरी इनसाइडर जरी सर्च केलं तरीही आपलं टेलिग्राम चॅनल तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणत्या उपग्रहाचे प्रक्षेपण दिनांक 17 जानेवारी 2020 रोजी झालेले आहे? प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देऊ शकता। तर खालीलपैकी कोणत्या उपग्रहाचं प्रक्षेपण दिनांक 17 जानेवारी 2020 रोजी झालेलं आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर GSAT-30। मित्रांनो, प्रश्न हा महत्वाचा आहे। पहा, उपग्रहाचं नाव आहे GSAT-30। हा जो उपग्रह आहे हा 17 जानेवारी 2020 या दिवशी प्रक्षेपित करण्यात आलेला आहे। पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल। प्रश्न दुसरा आहे, भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा सांस्कृतिक वारसा आहे? पहा, या ठिकाणी आपल्याला एक लोकनृत्य प्रकार दिलेला आहे। पहा, भरतनाट्यम। तर भरतनाट्यम हा जो आहे हा कोणत्या राज्याचा सांस्कृतिक वारसा आहे किंवा कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर तामिळनाडू या राज्याचं लोकनृत्य आहे पहा भरतनाट्य। यावर आपण मित्रांनो एक प्रश्न व्हिडिओची सिरीज घेतलेली आहे। पहा, यामध्ये जेवढे काही आपले महत्वाचे 10 ते 12 राज्य आहेत त्या 12ही राज्यामध्ये कोणत्या प्रकारचं लोकनृत्य, त्या ठिकाणचा कोणता सण आहे ते देखील आपण घेतलेला आहे। जे तामिळनाडूमध्ये आहे पहा लोकनृत्य प्रकार भरतनाट्यम। पर्याय 3। प्रश्न 3 आहे, जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? पहा, जिल्हा नियोजन आणि विकास मंडळ याचे अध्यक्ष कोण असतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर पालकमंत्री। मित्रांनो, लक्षात ठेवा, पालकमंत्री हे जे असतात हे जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष असतात, पालकमंत्री। पर्याय 4 आपलं उत्तर होईल। प्रश्न 4 आहे, आमच्या गावात आम्हीच सरकार ही घोषणा महाराष्ट्रातील कोणत्या गावाने केली होती? पहा, प्रश्न हा महत्वाचा आहे। या प्रश्नामुळे किंवा या ज्या घोषणेमुळे हे जे गाव आहे हे मित्रांनो चर्चेत आलेलं गाव होतं। तर पहा, घोषणा कोणती होती? आमच्या गावात आम्हीच सरकार ही घोषणा कोणत्या गावाने केलेली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर मेंढालेका या गावाने आमच्या गावात आम्हीच सरकार अशी घोषणा केलेली होती। पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल। प्रश्न 5वा आहे, केंद्र शासनास सर्वप्रथम त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली होती? पहा, प्रश्न हा देखील महत्वाचा आहे। ग्राम प्रशासनावरील किंवा पंचायत राज प्रशासनावरील हा महत्वाचा प्रश्न आहे। तर त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस सर्वात आधी केंद्र सरकारला कोणत्या समितीने केलेली होती? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर बलवंतराय मेहता ही जी समिती आहे या समितीने केंद्र शासनाला सर्वात आधी त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस केली होती। पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल। आणि मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा 2018च्या भरतीसाठी हा प्रश्न आपल्याला पहा जळगाव या जिल्ह्यासाठी विचारण्यात आलेला होता। प्रश्न 6वा आहे, महाराष्ट्राचे एकूण डॅश इतके प्रशासकीय विभाग निर्माण करण्यात आलेले आहेत? पहा, महाराष्ट्र राज्यात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर एकूण 6 विभाग आहेत। यावर जर आपल्याला अजून प्रश्न विचारला तर 6 विभाग कोणते आहेत तर पहा, अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे हे जे आहेत पहा 1, 2, 3, 4, 5 आणि 6 असे हे प्रशासकीय विभाग आहेत 6 महाराष्ट्रामध्ये। पर्याय 3 आपलं उत्तर होईल। प्रश्न 7वा आहे, खालीलपैकी कोणता दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो? पहा, खालीलपैकी असा कोणता दिवस आहे की जो पंचायत राज दिन म्हणून घोषित केला गेला आहे किंवा साजरा केला जातो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर 24 एप्रिल। मित्रांनो, प्रश्न हा महत्वाचा आहे दिनविशेष वरती। तर 24 एप्रिल हा जो दिवस आहे हा पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो। पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल। प्रश्न 8वा आहे, गावाचा विकास कसा साधावा हे लोकांना समजावून देण्यासाठी ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? यावर अल्टरनेट प्रश्न फक्त असाच विचारला जातो की ग्रामगीता या पुस्तकाचे लेखक, पहा ग्रामगीता हे जे पुस्तक आहे किंवा हा जो ग्रंथ आहे याचे लेखक कोण आहेत असा प्रश्न विचारला आहे। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे जे आहेत हे ग्रामगीता या पुस्तकाचे लेखक आहेत। आणि मित्रांनो, या पुस्तकाचा उद्देश काय होता
तर गावाचा विकास कशा पद्धतीने करावा याची माहिती या ग्रंथामध्ये देण्यात आलेली होती किंवा लोकांना पटवून देण्यासाठी ग्रामगीता हा ग्रंथ रचलेला आहे. पर्याय 4 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. प्रश्न 9वा आहे, वास्को दी गामा भारतात सर्वप्रथम इसवी सन 1498 मध्ये कोणत्या ठिकाणी आला होता? पहा, प्रश्न हा देखील महत्वाचा आहे. तर वास्को द गामा हा जो आहे हा भारतात सर्वप्रथम कधी आलेला आहे? पहा, 1498. हे देखील वर्ष महत्वाचं आहे. 1498 साली भारतात आला होता, पण कोणत्या ठिकाणी आलेला होता? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर कालिकत या ठिकाणी पोहोचलेला होता, कालिकत बंदरावरती 1498 साली वास्को द गामा. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 10वा आहे, खालीलपैकी कोणती पर्वतरांग जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे? पहा, खालीलपैकी जगातील सर्वोच्च असणारी पर्वतरांग कोणती आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर काराकोरम ही जी पर्वतरांग आहे ही जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे. पर्याय क्रमांक 2 काराकोरम. प्रश्न 11 आहे, गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी व वडसा या तालुक्यातील शेतीला कोणत्या धरणातून पाणी पुरवठा केला जातो? पहा, गडचिरोली जिल्ह्यात 2 तालुके दिले आहेत, आरमोरी आणि वडसा हे जे तालुके आहेत या तालुक्यातील जेवढे काही शेती आहे तर त्या शेतीसाठी कोणत्या धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3 तर इटिया डोह हे जे धरण आहे किंवा हे जे एक तलाव आहे यामधून केलं जातं. पहा, आरमोरी आणि वडसा तालुक्यातील शेतीला पाणी पुरवठा. पर्याय क्रमांक 3 इटिया डोह. प्रश्न 12 आहे, सोफिया या यंत्रमानवाला नागरिकत्व देणाऱ्या देशाचं नाव काय आहे? पहा मित्रांनो, प्रश्न महत्वाचा आहे. सोफिया हे जे आहे हा एक रोबोट आहे, लक्षात ठेवायचंय, आणि या रोबोटला नागरिकत्व देणारा पहिला देश कोणता आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर सौदी अरेबिया हा जो देश आहे या देशाने पहा सोफिया या नावाचा एक रोबोट आहे, तर या रोबोटला नागरिकत्व दिलेलं आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल सौदी अरेबिया. प्रश्न 13 आहे, केंद्रीय गृहमंत्री म्हणून कार्यरत असणाऱ्या व्यक्तीचे नाव काय आहे? पहा मित्रांनो, प्रश्न महत्वाचा आहे. तर सध्याचे केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर अमित शहा हे जे आहेत हे सध्याचे केंद्रीय गृहमंत्री आहेत. यावर जर आपल्याला राज्याचे विचारलं म्हणजे महाराष्ट्राचे गृहमंत्री, लक्षात ठेवा या ठिकाणी मंत्रिमंडळ बदललेलं आहे पहा मित्रांनो, त्यासाठी हा प्रश्न महत्वाचे असणार आहे. तर पहा, महाराष्ट्राचे सीएम जे आहेत, महाराष्ट्राचे सीएम आहेत पहा एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. सोबतच 2 नंबरला पहा डेप्युटी सीएम म्हणजे उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. हे उपमुख्यमंत्री आहेत. यानंतर जर आपल्याला तिसरं विचारलं अजून तर राज्याचे आपल्या गृहमंत्री कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे गृहमंत्री आहेत. पर्याय क्रमांक 2 अमित शहा हे जे आहेत हे केंद्रीय गृहमंत्री आहेत. प्रश्न 14 आहे, 93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात पार पडले? पहा, कितवे आहे? 93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरामध्ये पार पडले होते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर उस्मानाबाद. लक्षात ठेवा, उस्मानाबाद या शहरामध्ये 93व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे आयोजित केलं गेलं होतं. पर्याय 3 उस्मानाबाद. प्रश्न 15 आहे, तुरुंगातील कैद्यांना एटीएम सुविधा देणारे महाराष्ट्रातील पहिले कारागृह कोणते आहे? पहा, तुरुंगातील जे काही कैदी आहेत त्या कैद्यांना एटीएम सुविधा देणारे आपल्या राज्यातील पहिले कारागृह कोणते होते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर नागपूर मध्यवर्ती कारागृह. हे जे कारागृह आहे हे कैद्यांना एटीएम ची सुविधा देखील प्रोव्हाइड करत आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 16 आहे, महात्मा गांधीजींनी 1938च्या हरिजनच्या अंकात कोणत्या संस्थानाच्या प्रगतिक धोरणाचे अनुकरण इतर संस्थानांशी करावे असं म्हटलं होतं? पहा मित्रांनो, प्रश्न थोडासा समजून घ्यायचा आहे. महात्मा गांधीजींनी 1938 साली जे हरिजन या नावाचं एक वृत्तपत्र निघत होतं किंवा त्याच्या अंकामध्ये, तर पहा कोणत्या संस्थानाच्या प्रगतिक धोरणाचं अनुकरण करा कोणत्या इतर संस्थानांशी असं महात्मा गांधी म्हटले होते. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर उत्तर असणार आहे औंध. पर्याय 1. प्रश्न 17 आहे, कोयना नगरला कोणत्या वर्षी भूकंपाचा भीषण तडाखा बसला होता? मित्रांनो, प्रश्न हा महत्वाचा आहे पहा. तर कोयना नगरला कोणत्या वर्षी भूकंपाचा तडाखा बसलेला होता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर 1967 या वर्षी कोयना नगरला भूकंपाचा एक झटका बसलेला होता. अजून एक प्रश्न विचारला जातो पहा, किल्लारी या ठिकाणी. पहा, किल्लारी या ठिकाणी कोणत्या वर्षी भूकंप झालेला होता? तर ते वर्ष आहे किल्लारीचं 1993 आणि कोयना नगर आहे 1967. पर्याय 1 उत्तर होईल.
प्रश्न 18 आहे, सातारा जिल्ह्यात कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना 1933 मध्ये स्थापन झाला होता? मित्रांनो, यावर आपल्याला दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर सातारा जिल्ह्यातील पहिला आधुनिक साखर कारखाना कोणत्या वर्षी स्थापन झाला? वर्ष आहे 1933 साली. आणि या ठिकाणी विचारलंय की कोणता कारखाना स्थापन झालेला आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर फलटण शुगर वर्क्स हा जो कारखाना आहे हा 1933 साली स्थापन झालेला आहे, जो की सातारा जिल्ह्यात आहे. सातारा जिल्ह्यातील पहिला आधुनिक साखर कारखाना आहे. पर्याय 1 फलटण शुगर वर्क्स. प्रश्न 19 आहे, पुण्याजवळ होणाऱ्या नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? पहा, पुण्याजवळ होणारं एक नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, त्या विमानतळाला कोणाचं नाव देण्यात आलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर छत्रपती संभाजी राजे असं नाव जे असणार आहे, हे पुण्याजवळ एक नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे, इंटरनॅशनल एअरपोर्ट. त्यासाठी पहा, म्हणजे त्याला छत्रपती संभाजी राजे असं नाव देण्यात आलेलं आहे. पर्याय 1 उत्तर होईल. प्रश्न 20 आहे, सातारा जिल्ह्याचे सुपुत्र न्यायाधीश दिलीप भोसले हे कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते? प्रश्न पहा, महत्वाचा आहे. तर सातारा जिल्ह्याचे असणारे न्यायाधीश दिलीप भोसले हे जे आहेत, तर हे कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. पहा मित्रांनो, दिलीप भोसले. हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स मध्ये विचारला जाऊ शकतो. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 21 आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख केला आहे? पहा, राज्यघटनेचं असं कोणतं कलम आहे की त्या कलमात नागरिकांचे जे मूलभूत कर्तव्य आहेत त्याचा उल्लेख केलेला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर कलम 51 अ. पहा, कलम 51 अ मध्ये मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 22 आहे, गोदावरी नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामधून वाहत नाही? पहा, गोदावरी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून वाहत नाही? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर लातूर या जिल्ह्यामधून गोदावरी वाहत नाही. यामध्ये बीड, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातून वाहते, पण लातूर मधून गोदावरी नदी वाहत नाही. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 23 आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील हॉस्पिटलला आग लागून नवजात शिशु बालकांचा दुर्दैवी अंत झाला होता? मित्रांनो, ही घटना आहे पहा 2020-2021 मधील. तर एका जिल्ह्यामध्ये असं एक हॉस्पिटल होतं की त्या हॉस्पिटलमध्ये अचानक आग लागल्यामुळे जे काही नवजात बालक आहेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर भंडारा या जिल्ह्यामधील हॉस्पिटलला आग लागून नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 24 आहे, जागतिक शाश्वत विकास परिषद 2019 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते? पहा, आयोजन कशाचं आहे मित्रांनो? जागतिक शाश्वत विकास परिषद कधीची? 2019 ची. याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर दिल्ली या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं. मित्रांनो, हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. त्यामुळेच आपण प्रत्येक व्हिडिओची PDF जी आहे ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्या लिंक वरती आपण पोस्ट करत आहोत. जे की आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा, नोकरी इनसाइडर या नावाने आपलं चॅनल आहे टेलिग्रामचं. त्यावर प्रत्येक व्हिडिओची PDF आपण पोस्ट करतोय. प्रश्न 25 आहे, घटना समितीच्या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसचे किती सदस्य निवडून आले होते? पहा, घटना समितीची जी निवडणूक झाली त्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे किती सदस्य निवडून आलेले होते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, तर 208 सदस्य. मित्रांनो, प्रश्न महत्वाचा आहे. 208 सदस्य जे आहेत हे घटना समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे निवडून आलेले सदस्य आहेत 208. पर्याय 4 उत्तर होईल. प्रश्न 26 आहे, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? पहा, स्वतंत्र मजूर पक्ष याची स्थापना कोणी केली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केलेली होती. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 27 आहे, जानेवारी 2016 मध्ये दहशतवादी हल्ल्यामुळे चर्चेत आलेले पठाणकोट हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? पहा, प्रश्न आहे, जानेवारी 2016 या ठिकाणी एक दहशतवादी हल्ला झाला होता. तर त्या हल्ल्यामध्ये पहा, पठाणकोट हे जे ठिकाण आहे हे उदयाला म्हणजे चर्चेमध्ये आलं होतं. पठाणकोट मध्ये झालेला हल्ला होता. तर ते पठाणकोट कोणत्या राज्यात आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर पंजाब या राज्यामध्ये आहे. येतं पहा पठाणकोट. तर पंजाब, हरियाणा यावर आपल्याला नेहमी प्रश्न पडू शकतो. पंजाबची राजधानी आणि हरियाणाची राजधानी. तर पंजाब आणि हरियाणा या दोनही राज्यांची राजधानी एकच आहे, ती आहे पहा चंदीगड. प्रश्न 28 आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा कधी केली होती?
याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2 ऑक्टोबर 2014. मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे. तर 2 ऑक्टोबर 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केलेली होती. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 29 आहे. भारत सरकारच्या महत्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत 2020 या साली स्वच्छतेबाबत कोणत्या जिल्ह्याने देशात पहिला क्रमांक पटकावला? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर चंद्रपूर जिल्हा. मित्रांनो प्रश्न हा महत्वाचा आहे. प्रश्न डबल पाहून घ्यायचा आहे. तर भारत सरकारच्या महत्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत 2020 साली स्वच्छतेबाबत चंद्रपूर या जिल्ह्याने देशामध्ये पहिला, लक्षात ठेवायचे, देशातील पहिला क्रमांक मिळवला होता चंद्रपूरने. पर्याय 2 उत्तर होईल. प्रश्न 30 आहे. ललिता बाबर ही आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची आघाडीची डॅश आहे. म्हणजे एक प्रकारे आपल्याला या ठिकाणी खेळ आणि खेळाडू विचारलेला आहे. तर पहा खेळाडू दिला आहे ललिता बाबर. तर ललिता बाबर ज्या आहेत ह्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर धावपटू आहेत. लक्षात ठेवायचंय ललिता बाबर ह्या ज्या आहेत धावपटू म्हणजे ह्या एक रनर आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो हे होते पहा आपले 30 जनरल नॉलेजचे इम्पॉर्टंट असणारे प्रश्न. ह्या 30 पैकी किती प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इनसाइडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच प्रत्येक दिवशीचा आपल्याला करंट अफेअर्स आणि सोबत प्रत्येक व्हिडिओची PDF जर अगदी फ्री मध्ये मिळवायची असेल तर नोकरी इनसाइडर या आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला डेली नोट्स तसेच डेली करंट अफेअर्स सोबतच प्रत्येक व्हिडिओची PDF मोफत मध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.